नवी मुंबईत तळोजा इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिज्ञ प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वकील, तरुण अधिवक्ते आणि विधी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कायदेशीर संशोधनाची सुविधा या केंद्राद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। कायद्याचं पुस्तकी शिक्षण आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव यामध्ये मोठं अंतर आहे। शिक्षणानंतर सातत्यानं स्वतःला अद्ययावत करणं वकिलांसाठी महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। लीगल फ्रेटर्निटीमध्ये कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतरही कायद्याचं शिक्षण आणि एक ज्याला आपण कोर्ट क्राफ्ट म्हणू शकतो किंवा कोर्टमधली सगळी तिथली कार्यपद्धती असते, या सगळ्या गोष्टींमध्ये एक अंतर असतं किंवा प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूरच अंतर असतं। ज्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं। इतरांना तर वकिलाचं काम हे हिंदी पिक्चरमध्ये पाहतात तसंच वकील वागतात अशा पद्धतीनं अनेकांना वाटत असतं, पण त्याच्यामध्ये आणि सत्यतेत खूप फरक आहे आणि तो फरक हा योग्य पद्धतीनं समजलाही पाहिजे आणि आपल्या एकूण पद्धतीत कार्यपद्धतीत गुणवत्ता आली पाहिजे। या दृष्टीनं अशा प्रकारची अकॅडमी ही अत्यंत महत्त्वाची आहे। नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणं, त्या माध्यमातून कायदा क्षेत्रात कौशल्य वृद्धी करणं, कायदे अधिक मजबूत आणि लोकाभिमुख करण्यासाठी संशोधन करणं या दृष्टीनं या केंद्राचं महत्त्वाचं योगदान राहील असं ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांना आदरांजली वाहिली। अजित पवार यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचा आणि प्रत्येक क्षेत्रात बारकाईनं लक्ष घालण्याच्या गुणांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। भारत